नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवाळीत नरक चतुर्थीच्या दिवशी केलं जातं अभ्यंगस्नान. पण हे अभ्यंगस्नान नक्की कसं करायचं बरं? तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, आम्हाला माहिती आहे अभ्यंगस्नान म्हणजे काय. पहाटे उठून अंघोळच ना, आम्ही तर करतोच हो. तुम्ही काय नवीन सांगताय? मित्रांनो, इथेच आपली गडबड होते. कारण अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून अंघोळ नाही, तर ती अंघोळ करण्याची एक शास्त्रीय आयुर्वेदिक पद्धत. त्यामध्ये तेल लावणं, उटणं लावणं या गोष्टी येतातच. पण त्याचबरोबर औक्षणसुद्धा केलं जातं. आणि तेल कोणतं लावायचं, उटणं कसं लावायचं, औक्षण कसं करायचं, कोणत्या प्रकारच्या दिव्याने औक्षण करावं, हे सगळंसुद्धा सविस्तर अभ्यंगस्नानात सांगितलंय. आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. अभ्यंगस्नान करण्याची योग्य पद्धत म्हणजे पहाटे लवकर उठायचंय. लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी कमीत कमी 6 वाजेपर्यंत तरी अंघोळ झालीच पाहिजे. 6-6:30 नंतरच्या स्नानाला अभ्यंगस्नान म्हणायचं नाही. त्याच्या आधीच जे स्नान असतं ते अभ्यंगस्नान असतं. आता ते कसं करायचं? पहाटे लवकर उठल्यानंतर सगळ्यात आधी पाट मांडायचा आहे. त्या पाटावर जे स्नान करणारे त्या व्यक्तीला बसवायचं आहे आणि तेलाने त्या व्यक्तीच्या पूर्ण शरीराची मालिश करायची आहे. आता तेल कोणतं वापरायचं आहे? तर तिळाचं तेल सगळ्यात आरोग्यदायी आहे. आपण हल्ली आता बाजारातून सुगंधी तेल विकत आणतो, बरोबर. पण त्या तेलामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता किंवा खोबऱ्याचं तेलही घेऊ शकता. त्यामध्ये भीमसेन कापूर टाकू शकता, म्हणजे त्याला सुगंधसुद्धा छान येतो. तुमच्याकडे असेल तर गुलाबाच्या पाकळ्या त्यात घालू शकता आणि हे सगळं घालून ते तेल चांगलं उकळलं की सुगंधी तेल तयार. आणि इतकं सगळं नसेल करायचं तर फक्त तिळाचं तेल घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. पाटाभोवती छोटीशी छान सुंदर रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तेलाने मालिश करायची आहे. हळूहळू हलक्या हाताने सर्व शरीराला मालिश करायची आहे, जेणेकरून शरीरात तेल मुरलं पाहिजे. अभ्यंगस्नान फक्त अंघोळ नाही, तर तो एक धार्मिक विधी आहे. शांत चित्ताने वेळ घेऊन करावा आणि तो आरोग्यदायी सुद्धा आहे. आता ती व्यक्ती अंघोळीला गेली की तिला उटणं द्यायचंय, संपूर्ण अंगाला लावायला. नैसर्गिक उटणं तुम्ही वापरू शकता. बाजारात अनेक प्रकारचे केमिकलयुक्त सुगंधी उटणं असतात, पण तुम्ही नैसर्गिक उटणं वापरा किंवा घरीच उटणं तयार करा. आणि कोमट पाण्याने स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना साबण लावायचा नाही, कारण आपण तेल लावलंय मग उटणं लावतो. त्यामुळे त्वचेला आवश्यक असणारे सगळे घटक त्या तेलातून आणि त्या उटण्यातून शरीराला मिळत आहेत, तेव्हा साबणाची गरज नाही. अनेक जाहिराती आहेत, दिवाळीत हा साबण वापरा, तो साबण वापरा. पण दिवाळीत साबण वापरायचा नाही. दिवाळीत उटणंच लावायचंय. शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान व्हावे, पुष्ट व्हावे, म्हणून हे अभ्यंगस्नान केलं जातं. खास करून लहान मुलांना तर थंडीच्या पूर्ण दिवसात अभ्यंगस्नान घातलं तरीसुद्धा त्यांना त्याचा फायदा होतो. शरीराला, त्वचेला भरपूर असे फायदे या अभ्यंगस्नानाचे मिळतात, असं आयुर्वेद सांगतं. कणकेच्या दिव्याने औक्षणसुद्धा करायचं आहे. काही जणांकडे अंघोळ करण्याआधी औक्षण करतात, तर काहींकडे अंघोळीच्या मध्ये 2 तांबे घेतल्यानंतर औक्षण करतात. प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक गावात प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत. औक्षण करण्यामागे धार्मिक भावना आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या धार्मिक भावनेने तुमच्या परंपरेप्रमाणे औक्षण करू शकता. औक्षण करताना मात्र कणकेचा दिवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा वेगळा बनवायचा आहे. एकाच दिव्याने सगळ्या कुटुंबातील व्यक्तींना औक्षण नाही करायचं. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा वेगळा दिवा बनवायचा आहे आणि औक्षण झाल्यावर तो घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. तर मंडळी, ही असते अभ्यंगस्नानाची पद्धत. आता हे अभ्यंगस्नान आलं कुठून? तर असं म्हणतात की नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं. नरकासुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी तेल लावून, उटणं लावून स्नान केलं. म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करण्याची प्रथा सुरू झाली.
धन्यवाद.